नमस्कार, मी भीमराव कडाळ पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, हैदराबादचं एक नामांकित कॉलेज आहे आणि या कॉलेज हे LLB शिक्षणाचं कॉलेज आहे आणि तिथून 450 विद्यार्थी LLBचं शिक्षण घेऊन बाहेर पडणार होते आणि त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट म्हणजे डिग्री पूर्ण झालेल्याचं जे सर्टिफिकेट असतं ते देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे जस्टिस न्यायमूर्ती सूर्यकांत यांना बोलावण्याचं गाठ घातला म्हणजे बोलावलं जाणार होतं त्यांना. मात्र ही कोण कोण विद्यार्थ्यांना लागतात, त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे आम्हाला कॉक्रोच म्हटलं होतं म्हणून आम्हाला ह्यांच्या हस्ते काही सर्टिफिकेट घ्यायचं नाही. आता त्यावर इंडिया बार असोसिएशन म्हणजे इंडिया बार काउन्सिलिंग म्हणजे भारताचं वकिलांचं जे बार काउन्सिलिंग आहे त्याचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा खासदार. 27 लाख वकील आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांनी असा GR काढला रातोरात की हे जे वकील आहेत आता नवीन होणारे 450 तर ह्यांना कुठंच देशात प्रॅक्टिस करता येणार नाही आणि त्यावर कॉक्रोचांनी आवाज उठवायचं ठरवलं. आता हाच विषय मी आज घेऊन आलेलो आहे. टारा घाबरले ते आणि माफी मागितली सगळ्या विद्यार्थ्यांची आणि भारतीय जनता पक्षाला अक्षरशः थोथू भारतीय जनता पक्षावर लोक करायला लागले. म्हणजे भाजपच्याच लोकांना आता संपवायला लागले. मोदीशी आला भाजपच संपवतोय. तर नेमकं काय प्रकरण घडलंय, कसं घडलंय याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये जनजीचं आंदोलन सुरू झालंय आणि त्यानंतर जनजी अल्फाचं सुद्धा आंदोलन सुरू झालंय. म्हणजे जनजी म्हणजे नोकरी भेटाना विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन आहे आणि आता छोट्या विद्यार्थ्यांचं बी आंदोलन सुरू झालंय. आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील की कशा पद्धतीनं लोकांचा अक्षरशः संताप आणि उद्रेक लोकांचा कसा झालेला आहे हे आपण पाहिलं असेल. तर त्याचबरोबर आता देशामध्ये नेमका उद्रेक कुठं कुठं सुरू आहे ते सुद्धा आपण बघूया. तर तुम्हाला काही मी व्हिडिओ सुद्धा दाखवतो. आता प्रत्येक चॅनलला बातम्या सुरू झालेल्या आहेत या जनजीबाबत ह्याच्या बाबतीत. तर हा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, बरचसं काय माहिती आहे माझ्याकडे. हा वीडियो बघा. आंदोलन कुचलने वाली सरकारों के हाथ पैर फूल रहे हैं। क्यों? एक नहीं, उत्तर प्रदेश के तमाम जिलों से एक एक करके तस्वीर आ रही है और तस्वीर देखेंगे ना, जैनजी के बाद जैन अल्फा कैसे खड़ा हो गया। इस खबर को ध्यान से देखिएगा, समझ में आ जाएगा कि बीजेपी की सरकारें परेशान क्यों। देश में कैसे जैनजी के बाद जैन अल्फा ने जो मोर्चा भाजपला घाबरत नाही आता कोणी. के जंतर मंतर पर जो हुआ, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, लाठीचार्ज, अमित शाह के इस्तीफे की मांग और अब ये जैन अल्फा उत्तर प्रदेश के तमाम जिलों में खड़ा हो रहा है जहां पर चुनाव होने, चुनाव भले ही सांप्रदायिकता के आधार पर 50,000 रुपए महिलाओं के खाते में डाल दो चुनाव जीत जाओ, उस फॉर्मूले पर हो, लेकिन हकीकत क्या है, खतरे की घंटी बज रही है। कैसे? लखनऊ में बुद्धेश्वर चौराहा है, आगरा एक्सप्रेसवे और योगी के मंत्री छात्रों के आंदोलन के बीच फंस जाते और जब फंसते हैं आंदोलन कहा, जयप्रकाश नारायण सर्वोदय विद्यालय। छात्रों की मांग क्या कि भैया हमारे स्कूल की हालत कोई देखने को तैयार नहीं, शिक्षक है नहीं, व्यवस्था है नहीं, पीने को पानी है नहीं, मजबूरन सड़क जाम करनी पड़ी। और फिर देखिए पसीने छूट गए पूरे देश में, लखनऊ की इन तस्वीरों की चर्चा होने लगी। लखनऊ में जैन अल्फा ने मोर्चा खोला तो मंत्री जब सामने आए, मंत्री कौन है? असीम अरूण कौन है? IPS अधिकारी रहे, पूर्व IPS अधिकारी। कार से उतरते हैं, प्रदर्शन के दौरान बच्चों को मनाते और जब बच्चे नहीं मानते तो उनकी बॉडी लैंग्वेज देखिएगा। और फिर उसके बाद स्कूल के अंदर जाना पड़ा मंत्री को, स्कूल के अंदर, वो भी तस्वीरें दिखाऊंगा, राजस्थान की तस्वीरें, वो बच्ची है ना कैसे होश उड़ा रही है अधिकारियों की, वो दिखाऊंगा आपको। लेकिन पहले जरा देखिए सड़क पर कैसे मान हो रहा है, देखिए जरा। हे देशभर सुरू झालेलं आहे आणि अक्षरशः सगळं सिस्टम सगळी घाबरून गेली, सगळी सिस्टम घाबरून गेली. आता मोदी शहाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत.
तुम्हाला दुसरं एक बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना, आणि हे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत भाजपचे राज्यसभेचे खासदार मनन कुमार मिश्रा. या साहेबांना वाटलं की आपण देशाचे मालक आहोत. त्यांनी थेट आदेश काढला की नालसार युनिव्हर्सिटीच्या 2026च्या बॅच मधील ज्या विद्यार्थ्यांनी दीक्षांत सोहळ्याला विरोध केलाय त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला देशातील कोणत्याही राज्याच्या बार काउन्सिल मध्ये वकील म्हणून नोंदणी करता येणार नाही. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर मुलांनी 4 वर्ष कायद्याचा अभ्यास केला, लाखो रुपये त्यांच्या वडिलांनी खर्च केले, परीक्षा पास केली, पदवी हातामध्ये आली, पण हे खासदार एका सहीनं ठरवणार आहेत की आता ही मुलं कधीही वकिली करू शकणार नाही. एका फटक्यात संपूर्ण बॅचच्या शेकडो मुलांचं आयुष्य, त्यांचं करिअर, त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न धुळीस मिळवण्याचा हा अत्यंत क्रूर निर्णय होता. मनन साहेब बहुधा विसरले होते की आपण कोणत्या काळात जगतोय. त्यांना वाटलं की जुन्या जमान्यासारख्या हुकुमशाहीचा बडगा उगारला की सगळी मुलं गप्प बसतील. पण काळ बदललाय. जंतर मंतर असो किंवा कॉर्पोरेट जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांनी हे दाखवून दिलेलं आहे. जंतर मंतरवरचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला भयानक असं घाबरले, सगळे तुटून पडले. बघा. सर्वात आधी लिगल जर्नलिस्ट आणि सीजेपीचे प्रवक्ता सौरभ दास हे पुढे आले. याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून मनन कुमार मिश्रा यांच्या अरेरावीचा पर्दाफाश केला. त्यांनी उघडपणे सांगितलं की एका साध्या विरोधासाठी संपूर्ण बॅचला शिक्षा देणारा हा आदेश पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे आणि मनन मिश्रा यांना हा आदेश ताबडतोब मागे घ्यावाच लागेल. आणि तिकडे बघा हे सगळं सुरू झालंय एक मोहर है आणि झालं पुढं असं की आता या मदन मिश्रा म्हणजे भारतीय जनता पक्षाचे हे खासदार आहेत सध्या आणि इंडिया बार काउन्सिलिंगचे ते अध्यक्ष म्हणजे देशाचा अध्यक्ष, बार काउन्सिलिंग ऑफ इंडियाचा चेअरमन आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षानं खासदार केलंय का तर हे 27 लाख वकील त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि हे वकील आपल्याला मतदान करतील. आता हे सध्या सिनियर ऍडव्होकेट मनन कुमार मिश्रा हे BCI म्हणजेच इंडिया बार काउन्सिलिंग त्याचे अध्यक्ष आहेत. आता ते 7व्यांदा बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत, म्हणजे तिथं निवडणूक लागलेली नाही आणि ते बिहारमधून राज्यसभेवरती भाजपमधून सदस्य आहेत. आता ते इंडिया बार असोसिएशन काय करतं तर वकिलांसाठी विमा, मेडिकल पॉलिसी, कल्याणकारी योजना असं वगैरे वगैरे राबवतं. परदेशामध्ये काय शिक्षणाला जायचं असेल तर त्याच्यासाठी मदत करतं. पुढं काय तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मदत करतं. आता सध्या उपाध्यक्ष पदासाठी एस प्रभाकरन तामिळनाडू आणि वेद प्रकाश शर्मा दिल्लीत यांच्यात स्पर्धा सुरू आहे. याला 27 लाख वकील आहेत. आता या महोदयांनी काय केलं की हैदराबाद मधल्या एका कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुप्रीम कोर्ट म्हणजे जस्टिस सूर्यकांत यांना विरोध केला. त्यांच्या हातून आम्ही डिग्री घेणार नाही, याच्यावरती यांनी एक रातोरात आदेश काढला की ही मुलं बाहेर पडल्यानंतर ह्या मुलांना देशात कुठंच वकील म्हणून नोंदणी करता येणार नाही असा आदेश काढला. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी जागी झाली आणि कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते मोहन दास यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याचा चांगला समाचार घेतला या मिश्रा साहेबांचा आणि देशातून अशा भडीमार झाला, अशी टीका व्हायला लागली यांच्यावरती. ऑटोमॅटिकच माघार घेतली लगेच. नको बाबा म्हणले, आता हे विद्यार्थी मला बी लय मारतील म्हणले, माघार घेतली आणि त्यातली त्यात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये अशी टीका केली ह्या बार काउन्सिलिंग मध्ये वरती की तुम्ही हे असं करू शकत नाही, हे सगळं बेकायदेशीर आहे, तुमची ही हुकुमशाही आहे, मनमानी आहे आणि माझा आणि विद्यार्थ्यांचा विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पडण्याची गरज नाही. अक्षरशः लायकी काढली मोदीशाची त्यांनी आणि या मिश्राचे. म्हणजे देशामध्ये थोतो भारतीय जनता पक्षाबद्दल झालं. म्हणजे भाजप हुकुमशाही कसं राबवतंय, म्हणजे लोकांना कसं गुलाम बनवतंय. म्हणजे ह्या महोदयांना वाटलं की भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि आपण 1800च्या काळामध्ये राहतोय, म्हणजे लोक घाबरतील आणि लोक काय आवाज उठवणार नाहीत आणि आपले मनमानी चालून जाईल असं त्यांना वाटलं आणि सुप्रीम कोर्ट आपल्याला शाबासकी देईल
असं त्याला वाटलं ह्या लाचारला. मात्र त्याचं झालं उलटच. जेव्हा भारतीय जनता पक्षावरती टीका टिप्पणी व्हायला लागली, सडकून टीका, लोक शिव्या घालायला लागली, विद्यार्थी सुद्धा नको नको ते पोस्ट करायला लागली आणि मग मनानेच माघार घेतली. म्हणजे ही परिस्थिती देशाची चालली. देशामध्ये कोण काय करतंय, काय कोणाशी कोणाला कळणं अशी परिस्थिती झाली. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना एवढा अहंकार झालाय की आपलं कोणीच काय करू शकत नाही असं वाटायला लागले. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या गडचिरोली असेल, बीड असेल, लातूर, उस्मानाबाद इकडे लोकांनी बोर्ड लावलेत भ्रष्टाचाराचे. भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार आणि देवाभाऊचे फोटो, देवाभाऊची टोळी म्हणून हे भ्रष्टाचाराची सगळी. म्हणजे एवढे वाईट दिवस भारतीय जनता पक्षावरती आलेत. सगळी लोक जागरूक झालेत, तरुणाई जागरूक झाली, जनजी आहे, जनजी अल्फा उठलेला आहे आणि सगळेच्या सगळे भाजपला दाबायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनीच. म्हणजे भाजपला नेस्तनाबूतच करून टाकायचं, RSS नेस्तनाबूतच करून टाकायचं असं विद्यार्थ्यांनी ठरवले, लोकांनी ठरवलंय. म्हणजे जेवढं भाजपनं 12-13 वर्षामध्ये लोकांना दाबलं त्याचा हा प्रचंड उद्रेक झालेला आहे आणि लोक अक्षरशः चवताळलेले आहेत भाजपच्या विरोधामध्ये. म्हणजे जे भाजप आता करतंय ते त्यांचं उलटच पडायला लागले. म्हणजे मोदी आणि शहा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय लोक शांत बसणार नाहीत अशी स्थिती देशाची निर्माण झालेली आहे. त्यातले त्यात हे मिश्रा महोदयासारखे, बार काउन्सिलिंगचे इंडियाचा अध्यक्ष यांच्यासारखे लोक अजून त्याच्यामध्ये भर टाकतायत आणि त्या भर टाकल्यामुळं या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.